नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर. इथे सध्या लगीन सराई सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभय सर, म्हणजे सध्या असलेले कलाचे बाबा. कसे आहात सर? हां, नमस्कार. नमस्कार. छान आहे, मी छान आहे, तुम्ही पण छान असाल अशी आशा करतो. 2024 नवीन वर्ष सुरू झाले. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा पण देतो. हां, बोला प्रश्न. नक्कीच, आम्ही सगळे छान आहोत. नवीन वर्ष सुरू आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. सध्या लगीन सराई सुरू आहे, सो सेटवरचं वातावरण कसं आहे? अरे वा, लग्न म्हटलं की दोन घरं आणि त्या अनुरोधाने त्या दोन घरांशी जोडलेली अनेक घरं, या सगळ्यांचा संबंध त्या ठिकाणी येतो. मी या मालिकेमधली लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये दिनकर ही 3 मुलींच्या पित्याची भूमिका निभावतो आहे. संगीतासारख्या एका उत्साही, अतिउत्साही कणखर स्त्रीच्या पतीची भूमिका मी निभावतो आहे. आणि तिचा जगण्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन, तिची धावपळ आणि माझी प्रकृती किंवा माझी प्रवृत्ती, या 2 गोष्टींचं किंवा माझं व्यक्तिमत्व, या सर्वांच्या धावपळीमध्ये माझ्या पहिल्या मुलीचा विवाह हे माझ्यासाठी अत्यंत संवेदनशील, भावनाशील असा विषय आहे. अनेक मानसिक आंदोलनं या निमित्ताने माझ्या मनामध्ये सुरू आहेत आणि ही व्यक्तिरेखा रेखाटताना मला वाटतं मी खूपशा कुटुंबांचं प्रतिनिधित्व करतो आहे अशी भावना माझ्या मनात आहे. ही अवस्था बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. मुलीची बिदाई म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये, किंवा तिची पाठवणी परक्या घरामध्ये. या घरातून त्या घरामध्ये जाणाऱ्या मुलीचं पाऊल हे पित्यासाठी खूप महत्त्वाचं राहतं. त्यावेळी त्याच्या भावनांचं आंदोलन तो स्वतःच्या चेहऱ्यावर आणू शकत नाही अशी अवस्था असते. पण आंदोलन आत तर खूप खळबळ माजवणारं असतं. त्या मुलीला पलीकडे गेल्यानंतर ते घर आपलंसं करायचं असतं आणि या घरातलं तिचं अस्तित्व शेवटपर्यंत टिकवूनही ठेवायचं असतं. हे संस्कार आम्ही पिता आणि माता आणि त्या सगळ्या नातेवाईकांनी दिलेले असतात. या मालिकेमध्ये पुढे जे प्रसंग घडतील ते आपल्या हातात नसतं. पण आत्ता तरी मी खरे कुटुंबाच्या माध्यमातून एका अतिशय संवेदनशील पित्याची भूमिका निभावतो आहे. मला वाटतं ती तुम्हाला आवडावी आणि तुमच्यापर्यंत ती अगदी थेट भिडावी. नक्कीच तुमची भूमिका आम्हा सगळ्यांना भिडते आहे. कलाकारांमध्ये म्हटलं गेलं तर ईशा आहे, अक्षर आहे, नवीन कलाकार मंडळी आहे. सो सुरुवातीला जमवून घेण्यासाठी काही कठीण होतं की सहज झालं तुमचं, म्हणजे बॉन्डिंग कसं काय? हां, मी सांगू का, कलाकार मुळात कुठलाही कुठलाही कला प्रकार असतो तो संवेदनशील असतो. खूपदा माझा अनुभव असा आहे की आत्तापर्यंत जेवढ्या मालिका चित्रपट मी केले असतील त्यामध्ये कलाकारांना भेटणं एक वेगळ्या, प्रत्येक नवीन व्यक्तिमत्वाला भेटणं असतं. बरंच काही शिकायला मिळतं. हे सगळे कलावंत, म्हणजे अक्षर असू दे, राहुल असू दे, म्हणजे आता राहुल व्यक्तिरेखा म्हणतो, ध्रुव म्हणा, किंवा ही सगळीच मुलं, आमच्या 3 कन्या आणि एकंदरीत सगळेच कलावंत माझ्याशी अतिशय खूप सुंदर वागणूक आहे. सेटवरच्या स्पॉटबॉयपासून सगळ्या माणसांचं माझ्याबरोबरचं वागणं खूप सुंदर आहे आणि हे कुटुंबासारखी भावना निर्माण होते. म्हणजे आम्ही विसरून जातो की आम्ही ही मालिका करतो आहोत, काही वेगळं करतो आहोत किंवा हे खोटं आहे असं वाटत नाही. हे जगणं आहे असं वाटतं. इतके आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत. मी आणि आबा, म्हणजे आबा ही व्यक्तिरेखा साकारणारे मिलिंद ओक, हे आम्ही एकत्र राहतो. त्यामुळे आमचं बॉन्डिंग आणखी पुन्हा एक वेगळं आहे. सतीश आगाशे आहेत किंवा प्रदीपची भूमिका करणारे रत्नाकर आहेत. आम्ही साधारण वयाने सारखे आहोत, पण वयाने सारखी नसलेली जी माणसं आहेत, म्हणजे मुलं आहेत, ती देखील आमच्याशी तितकीच खूप जवळीक साधतात. सेटवरचं सध्या वातावरण कसं आहे? म्हणजे सगळे सिरियस मोडमध्ये आहेत की कसं काय एकंदरीत? मालिका म्हटल्यानंतर जसे प्रसंग तसं वातावरण राहतं. खूपदा असं होतं की आम्ही निर्माण करणारी सकाळची जी एनर्जी असते, रोज येताना एक अतिशय उत्साह भरून वातावरण घेऊन येतो आणि समजा पहिलाच सीन आपल्याला अतिशय गंभीर करायचा आहे तर थोड्याच वेळात ते रंगरूप बदलतं. म्हणजे या मालिकेच्या किंवा कुठल्याही मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये आपल्याला दिवसाला संध्याकाळ दाखवावी लागते, संध्याकाळला दिवस दाखवावा लागतो, दिवसाला रात्र पण दाखवायची वेळ येते. आणि हे सगळे आविष्कार तुम्हाला या निमित्ताने, तुम्हाला जसे पडद्यावर अनुभवायला येतात तसे आम्हाला इथे प्रत्यक्षात अनुभवायला लागतं. किशोरी मॅम म्हटलं म्हणजे संगीता खऱ्या अर्थातच, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? हां, मी आवर्जून सांगेन की माझ्या व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये दिग्दर्शकांचं जेवढं मोलाचं योगदान आहे तेवढंच योगदान किशोरीताईंचं आहे. कारण मी ही व्यक्तिरेखा साकारताना सुरुवातीला ज्या काही अडथळ्यांना आपण पार करावं लागतं, सगळ्याच अभिनेत्यांना करावं लागतं. काही जणांना कदाचित सरावाचं असेल, त्यांना नसेल, पण माझ्यासारख्यांना ते असतं. त्यावेळी एक खंबीरपणे तुम्हाला जो आधार लागतो किंवा एक विश्वास लागतो, तो विश्वास देण्याचं काम किशोरीताईंनी माझ्यासाठी केलेलं आहे. या मालिकेमध्ये मी जर सहजतेने वावरत असेल तर त्याचं श्रेय
दिग्दर्शकांइतकंच किशोरीताईंना पण जातं असं मी अगदी नम्रतेने सांगेन. सुकन्याची भूमिका साकारणाऱ्या आमच्या मॅडम त्यांनाही मी हे म्हणेन आभार देईन. मी आबांचे आभार मानेन आणि सतीशजींचे पण आभार मानेन. ही माणसं मी मुद्दाम नमूद करतो या ठिकाणी. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? हां, मी जाता जाता प्रेक्षकांना विनंती करेन की मालिका पहा. मालिकेशी समरस होताना तुम्हाला जे काही चुकीचं वाटतं तुम्ही कदाचित ते माध्यमांसमोर आणतही असाल, तुमच्या पद्धतीने मांडत असाल, पण कलाकारांचं कौतुकही करा आणि त्याचबरोबरीने त्यांना काही चुकीचं असेल तर तेही सांगत चला. म्हणजे या दृष्टीने काय होईल, आम्हाला आमच्यामध्ये सुधारणा करता येईल. लेखनापासून ते तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनापर्यंत बऱ्याच गोष्टी, कितीतरी गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे मी तर म्हणतो की माझं स्वतःचं एक धारणा आहे की जग ही रंगभूमी असं शेक्सपियर म्हणून गेले. मी म्हणतो रंगभूमी एक जग आहे. हे सुद्धा एक वेगळं जग आहे. आणि वेगळ्या जगाचं वातावरण तुमच्यासमोर येतं तेव्हा हे जग कसं आहे हे तुम्ही तुमच्या दृष्टीनं सांगणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं राहील. प्रेम करा. माझ्यासारख्या असंख्य कलावंतांची धडपड असते की कला तुमच्यापर्यंत पोचावी, चांगले विषय तुमच्यापर्यंत पोचावे, भावना पोचाव्या, माणसांची प्रगती व्हावी. आणि त्या दृष्टीने हे जे संवेदनशील भावना आहेत त्या पोचवण्यामध्ये आम्हाला तुमचा आशीर्वाद राहू द्या. सर्वांना नम्र विनंती आहे, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत ठेवा. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा खूप आभारी आहे की आमच्या भावना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद.